आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड। आणि तुमचं स्वागत करते महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज या चॅनलवर, जिथे आपण घेतोय घरगुती भव्य आकर्षक गणपती सजावट स्पर्धा। आणि त्यासाठी आज आपण आलेलो आहे अक्षय पवार यांच्या घरी, जे की आहे दत्त कॉलनी मिरज येथे। खूप छान गणपतीची मूर्ती तरी आहेच आहे त्यांची, पण त्याचबरोबर सुंदर असा देखावा त्यांनी केलेला आहे। तर या देखाव्यामागचं काय आहे त्यांचं कारण हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार। हा देखावा करण्यामागचं काय खास कारण? माणसाच्या मूलभूत 3 गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा। त्यापैकी अन्न हे महत्त्वाचं आहे। लोकांना एक महत्त्वाचं निवेदन आहे की अन्नाची नासाडी करू नका, जेवढं होईल तेवढं शक्य करून अन्नदान करा। ते अन्न पिकवण्यासाठी शेतकऱ्याला खूप काबड कष्ट करावं लागतात, त्याला 9 महिने किंवा 12 महिने असा कालावधी जातो। त्या अन्नाची नासाडी करू नका, जेवढं शक्य होईल तेवढं जनतेला आव्हान आहे की अन्नदान करा आणि गरजू लोकांना मदत करा। खरं तर खूप चांगला विचार आज इथे मांडला गेलेला आहे की आपण बघतो की शेतकऱ्याला खूप वर्ष जातात हे सगळं पिकवण्यासाठी असू दे किंवा ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर वेनी जाण्यासाठी, पण आपण काय करतो की थोडं जास्त झालं की आपण ताटात असंच हात धुतो आणि उठून जातो। तर त्या ताटात ते राहिलेलं अन्न असतं, खरं तर तो अपमान आहे। तर तो तसा न करता लागेल तेवढंच आपण पानात घेऊयात, बसेल तेवढंच आपण पोटात ठेवूयात आणि ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत ते पोहोचवूयात। तर हा एक चांगला संदेश आपल्याला आज अक्षय यांच्या घरी मिळालेला आहे। किती वर्ष झाली आपल्या घरी गणपतीची स्थापना होते? गेले 25-30 वर्ष घराची स्थापना आहे गणपतीची। अच्छा। घरगुती गणपती जरी असले तरी सुद्धा एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये खूप छान त्यांचा गणेशोत्सव साजरा होत असतो दरवर्षी। आणि
पुढच्या वर्षी सुद्धा ह्याच्यापेक्षा चांगलं आम्हाला काहीतरी बघायला मिळवतं अशी अपेक्षा आहे. आणि तुम्हालाही जर असे छान छान गणपती बघायचे असतील तर आमच्यासोबत असेच राहा. नमस्कार, मी पूर्वा.